बालपणाची कहाणी. मी तिथे नाही समजून माझ्या घरात घुसता का? आता कळेल तुम्हाला माझी ताकद. कळेल माझी तुम्हाला ताकद. ओम बिच्छा. तुम्ही पण तुम्हाला काय गरज होती त्या येडीला पोलीस स्टेशनला घेऊन जायची? वाटेत कोणतरी संपवून टाकायची तिला. तुम्हाला सगळी केस ठाव आहे आणि मी समधी मोबाईल दिले ना तुम्हाला. जयसिंगराव, अहो स्वतःचा बीपी कशाला वाढून घेत आहे? जिथं चुटकी वाजून काम होतं तिथे टाळी कशाला वाजवायची? अहो ती सुमी वेडी आहे या अख्ख्या दुनियेला माहिती आहे. काही बरळत असते आणि तिच्या बरळण्याला काही अर्थ नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण मग आता काय करायचं म्हणता तुम्ही? मग काय, तिच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार? नाही, ते विश्वास वगैरे सोडावं, पण काय होणार माहिती का, लोकांना चर्चा करायला इशे मिळतोय हो. आणि ह्या माकडांच्या हातात मला कोलीत द्यायचं नाही, कळलं? ते तुम्ही समजा सोडा, तिला ताबडतोब शोधून काढा आणि तिला संपवून टाका. जयसिंगराव, तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. काय तोंडी, कठीण गोष्टी सोप्या कशा करायच्या मला चांगलं ठाव आहे. तो आता शोधा लवकर शोधा. मी शोधतो. काय नक्की शोधतो? तुम्ही काय संत्री आहे का मंत्री? आश्वासन देताय शोधतो करून. एक ध्यानात घ्या, ती येडी जरी असली तरी ती माझ्या विरुद्ध एक जिता जागता पुरावा आहे, ध्यानात ठेवा. कळे? मला उगाच फालतू भानगडे वाढवायचे नाही. तुम्ही ताबडतोब कामाला लागा, कळलं? ठीक, मी निघू का आता? हो मग ताबडतोब निघायचं तुम्ही आता. डॅड, ते इन्स्पेक्टर कशाला आले होते? ते काय सांगू तुला, मी तुला नंतर सांगू. टेन्शन मध्ये आलो. माझ्याशी टक्कर घेतेस? अगं, पाला पाचोळा करून टाकीन तुला. भेर उडशील, उडून जाशील. तुला काय वाटलं, सोन केवढा सापडल्यावर तू मोठा पराक्रम केलास? आता बघ. हे काय माझा चेटूक का काम नाही करत आहे? माझा चेटूक का काम करत नाहीये? सैताना! माझा चेटूक का नाही काम करत आहे? हे असं कसं झालं? धाव सैताना! वाता! धाव! ओम ह्रीं राजा जनवरण! कसं झालं? हे काय झालं? सैताना! वाता!
आहे. चला बाहेर चला. ये. हे बघ. डॅड, आजोबा, वेतन. तुम्हाला इच्छा होती ना की पोलीस इथं का आलते म्हणून. याच कारणासाठी. डॅड, मला खूप आनंद झालाय. मला पण. पोरी, खरंच तू किती चांगल्या पायगुणाची आहे तू. तुला सांगतो, तू आली आणि लोक माझे दादा बी मला भेटले. मला तर वाटतं बघ की तुझ्या आईची पुण्याई आहे म्हणून 2 मायेची माणसं मला आज भेटली. तो चांगला दिवस तुझ्या पायगुणामुळे मला बघायला मिळालं. डॅड, आजोबांना कधी भेटते, त्यांच्याशी कधी बोलते असं झालंय. बघ हे पोरी, एकदम अशी उतावळ येऊ नको. पोलीस म्हणवते की त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांची तब्येत बरी नाही. त्यांना काय बी विचारलं तरी त्यांना मागचं काही आठवतच नाही. मी त्यांना अजूनही सांगितलेलं नाही की तू इथं आले म्हणून. मी त्यांना हे सांगितले की तू आज संध्याकाळी इथं येणार आहेस. तेव्हा त्यांच्याशी बोलताना विचार करून बोल. तुझं काही चित्र वागले, येड्यासारखं वागले तर आपण दुर्लक्ष करायचं. मालक मला अरे तू पुढं येतो की बेटा. जरा काहीतरी कोणतरी भेटायला आलंय मला. आलो आम्ही, पण तू सांगितलं लक्षात ठेव. अरे कुबडे, आता कशाला आले इकडं? हो, त्या मोठ्याच्या अड्ड्यावर ती वस्तुदा चिरली आहे. काय त्याच्या आला आपलं पितळ उघडं पडेल असं काही नाही ना तिकडं. आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. चला लवकर इकडनं. चल लवकर चल. आजोबा, तुम्हाला बघून किती बरं वाटतंय. खूप थकलात ना तुम्ही. कुठे हरवला होतात तुम्ही? आई नाही, तुम्ही पण नाही. घर एकदम सुनं वाटत होतं. बाबा तर एकटेच पडले होते. पण देवाने आमचं ऐकलं आणि तुम्ही सापडलात. आणि आता आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाहीये. आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर घरीच राहणार आहे. आणि गावची ही स्थिती अशी आहे की बाहेर पडावंसच वाटत नाही. आजोबा, माझ्या लहानपणी हे गाव असं नव्हतं. किती आठवणी येतो माझ्या इथे. किती लाड करायचा तुम्ही माझे. 7वी नंतर आपली ताटात तूट झाली ती झालीच. डॅडने आधी मला तालुक्याला पाठवलं आणि नंतर पुण्यात हॉस्टेलला. इथे कधी यायलाच दिले नाही त्यांनी. आणि आले तरी कधी घराबाहेर जाऊ नाही दिलं. गावासाठी त्यांना काही करता नाही आलं याची खूप खंत आहे त्यांना. मी स्वतः ऐकलंय. पण गावातली लोक उगाच त्यांच्या विरोधात बोलत असतात. विचार, आता मी आले आणि तुम्ही सुद्धा आलाय. आणि आता आपण दोघं मिळून डॅडला सपोर्ट करू आणि त्यांचे एकटे पण दूर करू. कोण आहे? आजोबा, मी तेजू. तेजू,
आई हळू. छे 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 भयंकर आहे हे सगळं. मला तर अजूनही भिरभिर लागत होत आहे. ताईंमुळे वाचलो आपण. पण कालिंदी कुठे गेली कोणास ठाऊक. तिची भेट तर झालीच नाही. एवढ्या लांब येऊन उपयोग काय झाला. इतकी रात्र झाली आहे. इतक्या रात्री आपण इथे थांबणं धोकादायक ठरू शकतं. आणि शिवाय कालिंदी येईलच त्याची खात्री काय. आपण निघूया आई. चला. माझी मनस्थिती तर अरे काय करायला तुम्ही लोक इथं? तुला काही सांगायला आम्ही बांधील नाही आहोत. आणि तू. आम्ही कालिंदीला भेटायला आलो होतो. भेटायला का तिला मारायला? आई, या माणसाशी एक शब्दही बोलायची माझी इच्छा नाहीये. चल आपण जाऊया. हे तुमची इच्छा नसेल पण माझी आहे ना बोलायची इच्छा आहे. तुम्हा दोघांची नाही या दादू भटाची. अरे चल दादू भट माझ्या घरला चल. अरे घाबरला काय? नाही ताई, सविता, तुम्ही घरी जा. मी आलोच. काळजी करू नका. चला. चल चल रे. काय दादू भट तुम्ही पण ना तुमच्यासारख्या शहाण्या सुरत्या माणसाकडनं ही अपेक्षा नव्हती हो. म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे. आता त्याच्या आईला पैसा आणि सत्ता याची साथ द्यायची सोडून तुम्ही आपलं काहीतरी खोळ्यासारखं. शहाणी माणसं नेहमी सत्याची साथ देतात, सत्तेची नाही. त्याच्या आईला खोळ्यासारखं काहीतरी बोलताय. हे सगळं ना हे कथा कादंबऱ्यामध्ये किंवा नाटक सिरियल बिरियल मध्ये ऐकायला लय बरं वाटते. तसं नाही ते. तसं आहे दादू भट, या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे म्हणजे पैका आणि सत्ता. ते ज्याच्याकडे आहे ना त्याच्या मागे सगळी दुनिया लागते बघा. आणि तेच सत्य आहे. तेव्हा माझं ऐका, हे तुमचं सत्य बित्य ते सोडा. तुम्ही आमच्याबरोबर कामाला लागा. त्या बायका आहेत ना आगाऊ बायका, त्यांचा नाद सोडा. कळलं? पाटील साहेब, मी त्या एका परमेश्वराच्या नादी लागलोय फक्त. काय यायला तुम्ही तर मग एकदम संत महात्मा असल्यासारखं बोलायला लागला. हा नाही बरोबर तुम्ही बोलणार होतो. कारण तुमची ती कोणती माई ती स्वतःला देवाचा अवतार समजते. तुम्ही तिथे चेले है ना. पण एक लक्षात घ्या दादू भट, ती माई आणि ती कोणती काय नाव सविता, ते दोघी उपरे आहेत हो. त्या बाहेर गावून आल्यात आपल्या इकडं. त्यांचं काम झाल्यावर ते आपापल्या गावी जाणार. तुम्ही इथंच राहणार का नाही? हा तुम्ही ते एकटे राहणार. आणि एकटे राहिल्यावर मग तुमचं काय होणार हवंय तुम्हाला? तेव्हा मायासारखा माणूस तुम्हाला कधी बी संपवून टाकेल का नाही? लेट आहे पण हळूहळू तुमच्या डोक्यात प्रकाश पडतोय म्हणाय. काय मला एक सांगा, तुम्ही त्या दोन बायासने घेऊन मोठाईच्या इथं कशाला गेलता? देवस्की वगैरे करायला गेलता का काय? शिव 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 शिव. पाटील साहेब, असल्या अघोऱ्या गोष्टींचं नावही काढू नका. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. उलट कालिंदीनी हे सगळे उद्योग थांबवावेत आणि गावच्या भल्याचा विचार करावा हेच सांगायला गेलो होतो. काय त्याच्या आईला अवघड आहे हो तुम्ही. तुम्हाला एवढं पटवून द्यायचा प्रयत्न करतोय पण तुमच्या टकुऱ्यात काय शिरेल तर शपथ. तेव्हा आम्हाला जे काय म्हणायचं आहे ते आम्ही तुमच्याच आवाजात तुमच्याच तोंडून वदवून घेऊ शकतो. तुम्ही त्या मोठाईच्या घरात गेलात म्हणजे मोठाईच्या पर्यायानं आमच्या विरुद्ध आम्हाला आव्हान द्यायचा प्रयत्न केलात. या गुन्ह्याबद्दल आम्ही तुम्हाला काय शिक्षा द्यावी असं तुमचं मत आहे?
हं? काय तुमचा नायनाट करू का तुमच्या बायकोचा आणि पोरीचा नायनाट करू? बोला की. तुमच्या बायकोवर आणि लेकीवर लय प्रेम आहे ना. तेव्हा तुम्ही आता यापुढं आमचा माणूस म्हणून त्या 2 बायकांच्या गोटात काम करा. हेर म्हणून म्हणजे त्यांचे काय पुढचे प्लॅन आहेत, काय करणार आहेत ते समजा तुम्ही आम्हाला सांगायचं. अजिबात नका तसा कुबड्या तुमच्यावर नजर ठेवून राहील. आणि हा, हे काम करायला जर तुम्ही नकार दिला किंवा होकार देऊन काही दगाफटका केला, माझ्यासारखा वाईट माणूस नाही एवढं ध्यानात ठेवा. आणि हा, हे काम करायला जर तुम्ही नकार दिला किंवा होकार देऊन काही दगाफटका केला तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही एवढं ध्यानात ठेवा. डॅड, हे दादू भट्टच ना? हो, दादू भट. बेटा, तू झोपली नाही अजून? कुठं होती तू? माझ्या रूम मध्ये होते. नाही का, काय झालं? नाही काय आहे, आम्ही मोठमोठ्यानं कामाचं बोलत होतो. म्हणजे तुझी झोपमोड तर झाली नाही ना म्हणून विचारतोय. नाही, मला कसला आवाज वगैरे आलाच नाही. मी आत्ताच आले रूम मधनं. हा, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना का? हा, एक मिनिट हा. तेवढं कामाचं लक्षात राहू दे. डॅड, हा माणूस चांगला नाही वाटत. तो सारखा सारखा इकडे येतो. मी अशा माणसांची संगत ठेवताना म्हणून गावात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले. आता मला आणि आजोबांना सगळं माहितीये म्हणून ठीक आहे, पण काय ठाव आहे तुम्हाला? तू आजोबाशी कधी बोल? तुम्ही मगाशी आजोबा आल्याचं मला दाखवलं आणि त्या मला न आवडणाऱ्या माणसाबरोबर निघून गेला. तर मला आजोबांशी बोलल्याशिवाय राहवलंच नसतं. आजोबा झोपले होते, पण मीच आपली गप्पा मारत होते. आणि मग बोलता बोलता आईच्या लहानपणीच्या आठवणींनी मला रडायला आलं. आणि मग आजोबा उठले. त्यांनी ना मला आधी ओळखलंच नाही, पण नंतर त्यांना खूप आनंद झाला. डॅड, आजोबा खूप अशक्त झाले होते. मी त्यांना थोपटून झोपवलं. हे तू लय चांगलं केलंस बघ पोरी. तर मला सांग, आजोबा माझ्याविषयी काय बोलत होते? नाही, पण गावातले लोक खूप बोलतात. नाही म्हणजे डायरेक्टली असं काही नाही, पण मी तुमची मुलगी असं कळल्यावर अचानक त्यांच्या नजराच बदलतात. हाडून हाडून ते मला काहीतरी सुचवतात, जसं काही ह्या सगळ्याला तुम्हीच जबाबदार आहात. डॅड, तुम्ही त्या बाईच्या विरोधात काही करत नाही ना, म्हणून लोक चिडले. ती माई या गावाचा एवढा नाश करते, तरी तुम्ही गप्प का बसलाय डॅड? आता काय सांगू तुला पोरी, ती एवढी पॉवरफुल बाई आहे ना की माझं काहीच चालत नाही तिच्यासमोर. पण ती गावातली शिक्षिका म्हणत होती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या वडिलांकडेच आहे.